Three friends. Parrot lived on a tree near the lake. One day, Parrot was very hungry. He couldn't find anything to eat. That's when his friend Squirrel came that way. He had a mango with him. Squirrel gave the mango to Parrot. Their friend Crow was sitting on another tree. Parrot called Crow and they all shared the mango. Suhani, what are you doing? This is not the right way to sit and read. Oh, sorry. Sit properly. Then read. What are you reading? I'm reading a story. Oh, what's the story name? Story name is Three Friends. Okay. Parrot lived on a tree near the lake. One day, Parrot was very hungry. He couldn't find anything to eat. That's when his friend नमस्कार मंडळी. Hello. मला नेहमी क्वेश्चन केला जातो की तुमची मुलगी एवढं छान रीड कसं काय करते ते. तर त्याचंच आन्सर मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही तुमच्या मुलांना अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने रीड करायचं शिकवू शकता, पण त्यासाठी तुम्हाला स्टेप फॉलो करावे लागतील. तर पहिली स्टेप जी आहे रीड करण्यासाठी ती म्हणजे फोनिक साऊंड शिकवणं. तर फोनिक साऊंड जर तुमचे मुलं शिकले असतील तर त्याच्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने CBC वर्ड्स मुलांना शिकवू शकतात. तर ते कसे रीड करायचं तुम्ही शिकवणार ते आपण आता बघूया. चला तर मग सुरुवात करूया. आर यू रेडी सुहानी? Yes. ओके. तर ब्लेंड म्हणजे काय? तर ब्लेंड ज्याला म्हटलं जातं जेव्हा दोन लेटरचं मिळून एक साऊंड तयार होतो त्याला ब्लेंड म्हटलं जातं. जर आता आपण A+D = Add. हे जर अशा पद्धतीने आपण मुलांना शिकवलं तर त्याच्यानंतर CBC वर्ड्स म्हणजे 3 लेटर वर्ड्स शिकवले तर ते मुलं इझिली रीड करतात. जसे की A+D Add. A+N A+T add. अशा पद्धतीने जर तुम्ही त्यांना आधी ब्लेंड शिकवले त्याच्यानंतर आता आपण वळूया CBC वर्ड्स कडे. तर आता मुलांना ऍड साऊंड माहितीच आहे तर ते फक्त फर्स्ट साऊंड रीड करतील. जसे की B at the bad. D at the dad. H at a had. M at a mad. R at a rad. L at lad. P at pad. या पद्धतीने. आता जेव्हा आपण जर मुलांना हे ब्लेंड नाही शिकवले आणि डायरेक्ट त्यांना आपण फोनिक साऊंड प्रमाणे वाचायला लावलं तर ते वाचतील ब ऍ ड बॅड. पण एवढं करण्यापेक्षा जर त्यांना हा साऊंड माहिती असेल तर ते डायरेक्ट वाचतील ब ऍड बॅड ड ऍड डॅड. आणि तुम्हालाही शिकवायच्या वेळेस इझी जाईल आणि तुम्हालाही असंच शिकवायचंय. आता वळूया नेक्स्ट फॅमिलीकडे, अँड फॅमिली. आपण हे सगळे जे आज वर्ड्स बघत आहोत ते म्हणजे ए फॅमिली बघत आहोत. एचा जो साऊंड आहे तो आपण वेगवेगळ्या ब्लेंड थ्रू कसा रीड करतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर आता इथं ए सोबत डी आला तर त्याचा साऊंड झाला ऍड. यालाच आपण ब्लेंड म्हणत असतो. ए आणि एन आला तर त्याला आपण म्हणत असतो अँड. आता तोच साऊंड यूज करून आपण CBC वर्ड्स रीड करत आहोत. जसे की C and can. F and fan. V and van. T and tan. M and man. R and ran. B and ban. या पद्धतीने. नेक्स्ट आहे आपला ॲट. B at a bat. C at a cat. F at a fat. H at a hat. M at a mat. R at a rat. S at a sat. P at a pat. तर या पद्धतीने जर शिकवलं तर मुलं इझिली शिकतात. तुम्हाला मुलांना शिकवायच्या वेळेस त्यांना जास्त पुश करायचं नाहीये, त्यांना जास्त प्रेशराईज करायचं नाहीये. तुम्ही एका दिवसामध्ये त्यांना एक फॅमिली सोबत इंट्रोड्यूस करू शकता. जसे की ऍड फॅमिली, अँड फॅमिली, ॲट फॅमिली. तुम्ही आता जसे की व्हिडिओ पॉज करून तुम्ही शेवट आम्ही तुम्हाला बोर्ड दाखवणार आहोत. पूर्ण बोर्डचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही एक पेज घेऊन त्याच्यामध्ये हे वर्ड्स, त्याच्यानंतर हे वर्ड्स,
याप्रमाणे तुम्ही ते लिहून काढा आणि मुलांना डेली जर तुम्ही मुलांना शिकवलं, त्यांना रीड करायला लावलं, तरच ते त्यांच्या डोक्यात बसेल, तरच ते व्यवस्थित इझिली रीड करायला शिकतील. म्हणून प्लीज हे तुम्ही लिहून काढा डायरीमध्ये. आणि मुलांना आज शिकवलं, मग आता 8 दिवसानंतर तसं नाही, तर तुम्हाला मुलांना रोज शिकवायचंय. तर जेव्हाही तुम्ही मुलांना रीड करायचं सुरुवात करत असणार, रीड करायचं शिकवत असणार, तर प्लीज त्यांना आधी फोनिक साऊंड शिकवा. फोनिक साऊंड मध्ये त्यांचं काही कन्फ्युजन राहायला नको. तर त्यावरती सुद्धा मी आधी एक व्हिडिओ बनवलाय. तुम्ही हा व्हिडिओ नसेल बघितला फोनिक साऊंडचा तर नक्की जाऊन बघा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर साईट वर्ड्स तुम्हाला शिकवायचे आहेत. फोनिक साऊंड जेव्हा शिकवतात तेव्हाच पॅरलली तुम्हाला साईट वर्ड सुद्धा त्यांना इंट्रोड्यूस करायचे आहेत. साईट वर्ड वरती सुद्धा आपले 2-3 व्हिडिओ बनवून झालेले आहेत. ते तुम्ही नक्की बघा. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत. तर या सगळ्या ज्या स्टेप आहेत त्या फॉलो करणं जरुरी आहे, तेव्हाच मुलं रीड करायचं शिकतील. हे बघा, स्कूलमध्ये मुलांसाठी रीडिंग खूपच महत्वाचं आहे. कारण स्कूलमध्ये मुलं इंग्रजी बोलण्यापेक्षा रीड जास्त करतात. रीड केल्याने त्यांना जास्त समजतं. म्हणून मुलांना रीडिंग शिकवणं खूप गरजेचं आहे. तर प्लीज या सगळ्या स्टेप फॉलो करा. मी खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत. जर तुम्ही आम्हाला पहिल्यांदा बघत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून द्या आणि या व्हिडिओला लाईक करून द्या. त्याचप्रमाणे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटतो ते आम्हाला कमेंट थ्रू नक्की कळवा. तुम्हाला जर आम्हाला व्हिडिओ थ्रू काही सांगायचं असेल, काही सजेशन द्यायचं असेल, काही तुम्हाला कोणत्या गोष्टीवर कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही ते मला कॉमेंट थ्रू कळवू शकता. सो प्लीज कॉमेंट नक्की करा. चला तर मग पुढे बघूया. पुढची फॅमिली आहे आपली एग. ब एग बॅग, ब एग बॅग, ग एग गॅग, ह एग हॅग, ल एग लॅग, ह एग हॅग, र एग रॅग, स एग सॅग, ट एग टॅग. आता नेक्स्ट कुठली? एम. ब एम बॅम, ड एम डॅम, ह एम हॅम, ज एम जॅम, र एम रॅम, य एम यॅम, प एम पॅम, स एम सॅम. हे पॅम आणि सॅम हे नाव आहे म्हणून त्याचं जे फर्स्ट लेटर आहे ते कॅपिटल घेतलंय, कारण ते बॉयचे नेम्स आहेत. तर या पद्धतीने तुम्ही मुलांना ब्लेंड शिकून त्याच्यानंतर ब्लेंड नंतर CBC वर्ड शिकवू शकता. तर तुम्ही आता बोर्डचा स्क्रीनशॉट घ्या व्हिडिओ पॉज करून आणि नंतर तुम्ही ते वर्ड्स लिहून काढा डायरीमध्ये आणि रोज तुम्ही मुलांना ते जवळ बसून रोज वाचायला लावा. त्याच्यानंतर तुम्ही पुढची स्टेप काय करू शकता, तर तुम्ही मुलांना आता जशी सुवानी स्टोरी रीड करत होती तशा तुम्ही स्टोरी बुक्स मागवा. स्टोरी बुक्स रीड करायला सांगा. जर तुम्हाला अजून स्टोरी बुक्स कुठल्या वाचायला द्यायच्या त्यावरती जर व्हिडिओ हवा असेल तर ते मला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. तर मी फाइंड आउट करेल की कुठले बुक्स तुम्ही मुलांना देऊ शकता. त्याच्यावरती सुद्धा मी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येईल. तसं मला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. तर आजचा हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? तुमची मुलं ही वर्ड्स रीड करायला शिकलीत का? तुमच्या मुलांना रीडिंगसाठी कुठे प्रॉब्लेम येतोय? मुलांना काही प्रॉब्लेम येत असेल तर ते तुम्ही मला कॉमेंट थ्रू माझ्यासोबत नक्की शेअर करा. जर माझ्याकडे सोल्युशन असेल तर मी नक्की त्यावरती तुम्हाला व्हिडिओ बनवून ते सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेल. सो प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कॉमेंट थ्रू नक्की कळवा. थँक्यू.